महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाहीये। त्याचबरोबर दावे आणि प्रतिदाव्यांमुळे महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची अडचण आणखी वाढतीये। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळांनी नाशिकसाठी आपल्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केलाय। भाजप नेते गिरीश महाजनांनी भुजबळांच्या दाव्याचं खंडन केलंय। दिल्लीत काय चर्चा झाली हे भुजबळांना कोणी सांगितलं असा सवाल महाजनांनी केलाय। फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा चर्चा केली किंवा काय आहे, खरं आहे का असं काय? तो म्हणाले हो खरं आहे। काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे वरिष्ठांकडून सुद्धा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्हाला उभं राहावं लागेल। नाही, त्या संदर्भात मला माहिती पार्लमेंटरी बोर्डामध्ये काय चर्चा झाली, त्यांना कोणी काय सांगितलं ह्याची कल्पना मला या ठिकाणी नाही आहे। पण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये अंतिम यादी या ठिकाणी येईल, कारण आता वेळ कमी आहे। अनेक ठिकाणी आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरून झालेले आहे, शेवटचे दिवस झालेले आहेत, छाननी झालेली आहे। त्यामुळे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आता हे नाव या ठिकाणी फायनल होईल। त्यामुळे कोण काय म्हणालं, कोणी कोणाला सांगितलेलं आहे ते त्यानंतर समक्ष येईल।